नमस्कार, मी सौ कोरे MG, गव्हर्मेंट ITI पिंपरी चिंचवड, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या ट्रेडचे इन्स्ट्रक्टर. आज आपण थेरीचा पाठ कॅनिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हा अभ्यासणार आहोत. फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले विविध पदार्थ हवाबंद डब्यात टिकवणे हा संस्करणाच्या विविध पद्धतीपैकी एक महत्त्वाचा प्रकार आहे. खाद्यपदार्थ डबाबंद करून संस्करण कालावधी वाढवता येतो हे स्पेंजलिन या शास्त्रज्ञाने प्रथमच 1735 साली दाखवून दिले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डबाबंद खाद्यपदार्थांना महत्त्व प्राप्त झाले, कारण सैनिकांना अन्न पुरवठा करणे अत्यंत गरजेचे होते. खाद्यपदार्थ डबाबंद करून साठवण्याची पद्धत व्यापारी तत्वावर विल्यम अंडरवूड यांनी 1817 मध्ये सुरू केली. आता आपण कॅनिंगची व्याख्या पाहूया. फळे व भाज्यावर विशिष्ट कालावधीकरिता उष्णतेची प्रक्रिया करून अन्नपदार्थ हर्मॅटिकल डब्यामध्ये मोहरबंद केला जातो, यालाच कॅनिंग असे म्हणतात. प्रिन्सिपल ऑफ कॅनिंग: फळे व भाज्या यांची निर्जंतुक हाताळणी झाली पाहिजे, कारण सूक्ष्म जंतूंचा संपर्क येऊ न देणे हा उद्देश आहे. अन्नपदार्थ हवाबंद करून नैसर्गिक रंग, सुवास, स्वाद, पोत टिकवणे महत्त्वाचे आहे. टीनच्या कॅनला व्यवस्थित लॅकर असलेच पाहिजे. फ्लोशीट फॉर कॅनिंग प्रोसेस: सिलेक्शन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. डबाबंद प्रक्रियेकरिता एकसारखी ताजी, टवटवीत व घट्ट फळे निवडावीत. भाज्या कोवळ्या, कीड व रोगमुक्त असावीत. कच्ची व कमी पिकलेले कॅनिंग केल्यानंतर फळे सुकतात व कडक होतात. पदार्थ चांगल्या गुणवत्तेचा होण्याकरिता निवड ही फार महत्त्वाची आहे. सॉर्टिंग अँड ग्रेडिंग: फळांची व भाज्यांची विभागणी, प्रतवारी करणे अत्यंत गरजेचे आहे. पदार्थ चांगल्या गुणवत्तेचा मिळण्याकरिता प्रतवारी करत असताना स्क्रीन ग्रेडर, रोलर ग्रेडर, केबल ग्रेडरचा उपयोग करून केला जातो. वॉशिंग अँड क्लिनिंग: निवडून घेतलेले फळे भाज्या स्वच्छ धुवून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फळे व भाज्यावर विविध कीटकनाशकांचा फवारणी केलेली असते, त्याकरिता रोटरी वॉशर, स्प्रे वॉशर तसेच पोटॅशियम परमॅंगनेटचा उपयोग करून फळे व भाज्या स्वच्छ केली जातात. पिलिंग, कटिंग, पिटिंग, ट्रिमिंग, कोरिंग: कॅनिंग करत असताना फळे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर फळांवरील साल काढण्याकरिता मेकॅनिकल पिलिंगचा उपयोग केला जातो. यांत्रिक साल काढण्याची पद्धत असून ले पिलिंग. सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करून 100 लिटर पाण्यात 10 ते 20 ग्रॅम टाकून पाणी गरम केले जाते व त्यामध्ये फळे काही सेकंदापर्यंत ठेवले जातात. त्यामुळे साल गरापासून सहज निघण्यास मदत होते. गरम पाण्याचा वापर करून फळांचे साल काढण्याची पद्धत: 60 ते 70 अंश सेंटीग्रेड तापमानाला काही सेकंद फळे गरम पाण्यात ठेवून सहज साल काढता येते. ज्या फळांच्या साली पातळ आहेत त्याकरिता ही प्रक्रिया केली जाते, उदाहरणार्थ द्राक्षे व टोमॅटो. फळे व भाज्यावरील देठ व आतील बिया, नको असलेला भाग काढण्यासाठी व फळांचे तुकड्या करण्याकरिता पिटिंग, ट्रिमिंग, कोरिंग या प्रक्रिया करण्याकरिता विविध स्टेनलेस स्टीलच्या चाकूंचा उपयोग करून फळे स्वच्छ केली जातात. त्यानंतर फळांचे गोल चकत्या, चौकोनी तुकडे केले जातात. फळे व भाज्यावर गरम पाणी व वाफेचा उपयोग करून 2 ते 5 मिनिटं कालावधीसाठी ही प्रक्रिया केली जाते, यालाच ब्लांचिंग असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे सूक्ष्म जीवजंतू नाहीसे होतात व विक्रीची क्रिया थांबते. अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. तसेच अंतिम पदार्थात तुरटपणा येत नाही व मूळ फळ व भाज्यांचे सुवास व रंग टिकून राहण्यास मदत होते.
फिलिंग ऑफ कॅन, हवा बंद करण्याकरिता वापरण्यात येणारे कॅन, बाटल्या, बरण्या निर्जंतुक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कॅन फिलिंग करत असताना हँड ग्लोव्ज वापरणे अत्यावश्यक आहे. ॲटोमॅटिक कॅन फिलिंग मशीनने कॅनमध्ये फळे व भाज्या भरले जातात. कॅनचा 3/4 भाग पदार्थाने भरून घ्यावा. सायरपिंग व ब्रायनिंग, फिलिंग केलेल्या कॅनमध्ये फळांच्या कापावर साखरेचा पाक ओतला जातो. त्याचा pH 4.2 असतो व पाकाची तीव्रता 25 ते 55 ब्रिक्स असावी. ब्रिक्स मोजण्याकरिता रेफ्रॅक्टोमीटरचा उपयोग करतात. भाज्यांच्या कॅनिंगकरिता शुद्ध मिठाचे द्रावण वापरले जाते. यामध्ये मिठाची तीव्रता 2 ते 5% असावी. ही तीव्रता सॅलोमीटरने मोजता येते. या प्रक्रियेलाच सायरपिंग आणि ब्रायनिंग असे म्हणतात. कॅनमध्ये द्रावण भरण्याकरिता त्या द्रावणाचे टेम्परेचर 80 ते 82 अंश सेंटीग्रेड असणे गरजेचे आहे. कॅनमध्ये हेड स्पेस करिता अर्धा इंच जागा मोकळी ठेवून हवा बंद करावे. वरील प्रक्रियेचे फायदे. साखर व मीठ नैसर्गिक परिरक्षके असल्यामुळे सूक्ष्म जीवजंतूंवर नियंत्रण ठेवता येते. लीडिंग अँड क्लिंचिंग, फळे व भाज्या डब्यात भरल्यानंतर मशीनच्या साहाय्याने सैलसर झाकण बसविले जाते. एक्झॉस्टिंग, कॅनमध्ये पदार्थ भरल्यानंतर हवा काढणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता एक्झॉस्टिंग बॉक्समध्ये कॅन पाठवले जातात. तिथे 5 ते 25 मिनिटे ही प्रक्रिया केली जाते. हवेचे रूपांतर वाफेमध्ये होते. त्यामुळे सूक्ष्मजंतूंची वाढ थांबते व पदार्थातील क जीवनसत्व टिकून राहण्यास मदत होते. डबा एक्झॉस्टिंग बॉक्समधून काढल्यानंतर डब्याचे झाकण घट्ट बसविण्याकरिता डबल सीमर या मशीनचा उपयोग करून मोहोर बंद केले जाते. यालाच सीलिंग असे म्हणतात. प्रोसेसिंग, डबा बंद अन्नपदार्थाची साठवणूक क्षमता वाढवण्याकरिता ही प्रक्रिया केली जाते. काही सूक्ष्मजंतू उष्णतारोधक असल्याने अशा जीवाणूंचा नाश करण्याकरिता फळे भाज्या कॅनिंग केल्यानंतर फळांकरिता 100 अंश सेंटीग्रेड तापमानामध्ये उष्णतेची प्रक्रिया केली जाते व भाज्यांवर 115 ते 121 अंश सेंटीग्रेड तापमानावर ही प्रक्रिया केली जाते. ह्या प्रक्रियेमध्ये पदार्थाच्या आकारमानावर व कॅनमध्ये असलेल्या फळेभाज्यांवर अवलंबून असते. कूलिंग, डबाबंद अन्नपदार्थ तयार करत असताना सर्व प्रक्रिया उष्णतेवर अवलंबून असतात. या प्रक्रियेत डब्याच्या आतील अन्नपदार्थ करपण्याची शक्यता असते. त्यापासून बचाव करण्यासाठी कूलिंग ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून ताबडतोब कूलिंग करण्यात येते. लेबलिंग, थंड करून घेतलेले डबे स्वच्छ पुसून डब्यातील पदार्थांविषयी केलेली संपूर्ण माहिती म्हणजेच नाव, वापरलेले घटक पदार्थ, मोहोरबंद केलेली तारीख, परिरक्षके, एक्सपायरी डेट, प्रमाणित चिन्ह, वजन, किंमत इत्यादी. स्टोरेज, प्रक्रिया पूर्ण झालेले डबे नेहमी थंड व कोरड्या ठिकाणी साठवणूक करावी. स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स फॉर कॅनिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आर गिवन इन चार्ट्स. धन्यवाद. वरील पाठात काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.